चला तर मैत्रिणींनो, आज आपण चिकन मसाला तर्री बनवूया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे हळद, लाल तिखट, धना पावडर, कांदा मसाला, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, त्याचा ठेचा, आलं लसूणची पेस्ट, हा घरचा काळा मसाला। आणि या मसाल्यामध्ये खोबरं आणि कांदा भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली, मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि हे आपलं शिजलेलं चिकन। त्याला तर आपण कढईत तेल टाकलेलं आहे। प्रथम त्यामध्ये आपण कढीपत्ता हे 2 चमचे आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण, त्यानंतर हे सर्व पावडर मसाले टाकले। पावडर मसाले थोडंसं पाणी टाकून वाटीत मिक्स करून टाकलं तरी चालतं। पावडर मसाले, आपला घरचा काळा मसाला, आपलं खोबरं आणि कांदा भाजून घेतलेलं पेस्ट, तर या चांगलं परतू द्यायचं। त्यानंतर यामध्ये आपलं शिजलेलं चिकन घालायचं। तर्री मसाल्यासाठी आपला तडका, यामध्ये लसूण, तेल आणि तर्रीमध्ये आपण चिकन शिजलेलं आहे त्याचं ते आळणी पाणी सूप, त्याला आपण तडका दिलेला आहे। त्यामध्ये आपण ते कांदा, खोबरं आणि थोडे पावडर मसाला हे सर्व टाकून त्याला तडका दिलेला आहे। चला तर एकदा करून बघा, कमेंटमध्ये सांगा चव कशी झाली। आपल्या घरात साफसुथरं स्वच्छ जेवण आपल्याला करता येतं। हॉटेलमध्ये प्रमाणात असतं, आपण घरी पोटभर खाऊ शकतो। एक वेळेस करून बघा, चव कशी झाली ती जरूर मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणी। चला तर मैत्रिणींनो, आज आपली चिकन मसाला तर्री तयार झालेली आहे। त्यासाठी ते आपण या इंद्रायणी तांदूळ आहे, ते गरमा गरम भाकर, कांदा, लिंबू टाकून मस्त आपलं दुपारचं जेवण तयार झाले। एक वेळेस करून बघा कसं लागलं, कशी चव झाली ती कमेंटमध्ये सांगा।